नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस राहुल सांगळे. आज आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपलं टरबूज पीक 50 ते 60 दिवसाच्या दरम्यान झाल्यानंतर एक चांगल्या पद्धतीनं साईज घेत नाही आणि ते साईज चांगल्या पद्धतीने घ्यावा इतर खतं सोडण्यापेक्षा आपण आता इथं घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन कॉम्बिनेशन. आता इथं प्रत्यक्ष आपण राहुल भाऊंना ती ट्रीटमेंट देणार आहे आणि त्यांच्याकडून जाणून घ्यावं की इथून मागची त्यांना जी थेरी आपण दिलेली त्याचा त्यांना कसा रिझल्ट आलेला आहे. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? राहुल आरखडे. दादा, इथून मागं जे तुम्ही प्रॅक्टिकली आपले जे औषध सोल्युशन वापरलेत आपल्या अनुभवानुसार, तर तुम्हाला काय वाटतंय त्याच्याबद्दल? छान रिझल्ट आहे. तुम्ही इथून मागलं जे शेड्यूल दिलंय त्या म्हणजे त्याच्यातले चांगले रिझल्ट आले. एकंदरीत आपण पाहिलं की इतर शेतकरी बंधूंचे प्लॉट आणि तुमचा प्लॉट याच्यामध्ये किती मोठी तफावत आहे? चांगली बऱ्यापैकी. खूप मोठ्या हो, बऱ्यापैकी म्हणजे कशा कशा पद्धतीत तुम्हाला रिझल्ट वाटतं? फळ बी चांगलं आहे, फळ बी चांगलं होतंय, सेटिंग बी चांगली झाली आहे, बरोबर. व्यवस्थित आहे. सर्वप्रथम पाहिलं तर फुटवा चांगला आहे हो, आपला. फुटवा चांगला आहे. पूर्ण प्लॉट कव्हर झालाय बघा. आता तुम्ही हा प्लॉट आमच्या बॅकग्राऊंडला दिसत असेल तुम्हाला, पूर्ण प्लॉट कव्हर झालेला आहे. छान पद्धतीने एकदम विगर कॅनोपी जे आपण पाहिजे त्या पद्धतीने पूर्ण मेंटेन झालेली. आपला बेड जो आहे तो 4.5 फुटाचा आहे हो. आणि आपलं जी लागवड आहे ती झिगझॅग पद्धतीने आहे, ती 1.5 फुटावर. तर मित्रांनो बघा, सर्व गोष्टी करत असताना सेटिंग पर्यंत आपण हा प्लॉट घेऊन आलेलो आहे आणि आता इथून पुढे आपल्याला साईजवर तो प्लॉट न्यायचा आहे. तर साईज करण्याच्या हिशोबानं आता आपण तुमच्यासाठी एक नवीन कॉम्बिनेशन घेऊन आलोय. तर त्याच्यामध्ये आपण फवारणीसाठी नॅनो DAP, ग्रोमर कंपनीचं नॅनो DAP घेणार आहे आणि त्याला जोडी आपण ॲग्री डॉक्टर, त्या दोघांची जोडी घेतोय. याच्यामध्ये आपण कीटकनाशक बुरशीनाशक अजून देत नाहीये, कारण अजूनही काही मधमाशा आपल्या प्लॉटमध्ये आहेत आणि बुरशीनाशकाची आपल्याला गरज नाही. हे बघा मित्रांनो, या दोघांच्या जोडीमुळं ॲग्री डॉक्टर आणि नॅनो DAP या जोडीमुळं एकदम छान पद्धतीनं तुम्हाला रिझल्ट येणार आहे. पानाची कॅनोपी जो काळोखी म्हणतो ना आपण, ते टिकून राहणार आहे. नॅनो DAP वरतून गेल्या कारण साईज पण पटकन होईल, रिझल्ट पण पटकन येईल आणि त्याला ॲग्री डॉक्टर नावाचं एक सीविड बेस असलेलं पोषक आपण दिलेलं आहे. त्यानं देखील हिरवपणा टिकून राहणार आहे, पानं पटकन पिवळे पडणार नाही आणि साईज व्हायला पण मदत होणार आहे. हे कॉम्बिनेशन फवारणीमध्ये झाल्यानंतर त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण ड्रिपच्या माध्यमातून वेलॅग्रो कंपनीचं KMS, ज्याच्यामध्ये पोटॅश, मॅग्नेशियम, सल्फर या 3 गोष्टी उपलब्ध आहेत. 23% पोटॅश, 11% मॅग्नेशियम आणि 15% सल्फर आहे. हे कॉम्बिनेशन देतोय आणि याला जोडी आपण ओके ॲग्रीचं ड्रिप साईज हे मॉलिक्यूल देतोय. त्यांना काय होणार आहे, हे ड्रिपच्या माध्यमातून दिल्यानंतर साईज व्हायला चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे आणि जो एक्सेस शेंडा पळू राहील आपला. आता बघा, काही ठिकाणी तुम्हाला दिसेल की हे जो प्लॉट आहे बघा, हा जास्तीत जास्त शेंडा पुढं पळतो. शेंडा जास्त पळल्या कारण इथली मादी कळी सेट होत नाही किंवा तिथली साईज होत नाही पटकन. म्हणून आपण आता हा प्लॉट थोडासा थांबला बी पाहिजे आपला आणि तो साईजकडे वळाला पाहिजे, म्हणून हे कॉम्बिनेशन घेऊन आलोय. तुमच्या देखील अशा काही अडचणी असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवा. 100% तुम्हाला आम्ही मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करूयात. पुढील व्हिडिओ येईपर्यंत नमस्कार.